काय म्हणतात बापरे, त्या आपोआपच वरती जातात. तुम्ही पण या गोष्टीला रिलेट करत असा. सो आता त्याला भरवलं. हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो केव्हापासून विहान लागला नाही काय, बाहेर जायचं आहे आणि काय म्हणतो मला कपडे आणायला जायचे आहेत म्हणून. सो त्याच्यासाठी जे आहे ते आता आम्ही रेडी झालेलो आहोत. तसे त्याला कपडे बिलकुल घेणार नाही आहे, कारण त्याच्या बड्डेला जे आहे ते आम्ही आता घेणार आहोत. सो त्याच्यानंतर ही जी मी कुर्ती जीन्सवरचा टॉप आहे, खूप छान आहे. काही दिवसापूर्वी मी मिशोवरनं ऑर्डर केला होता. सो तो काय घालण्यात आला नव्हता आणि आता समरच्या सीझनमध्ये घालण्यासाठी खूप छान आहे. आणि प्राईस पण एवढी जास्त नाही आहे, साधारण 250-300च्या आसपास असेल किंवा 250. सो मी टॅग करेन, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. क्वालिटी वाईज खरंच खूप छान पण आहे आणि खूप छान पण वाटायला लागलेलं आहे. सो मी तुम्हाला थोडंसं दाखवते. खूप छान वाटायला लागलेला आहे, म्हणजे आता मला तरी आवडलेला आहे हा. सो हे बघा, प्लेट फुटेल ते ना काचेच आहे ते नको तू खाली बस, मी देतो खाली बस, देतो मी नंतर देतो, बस तू शांत बसतो. विहान, आपण जाऊया घरी. तू शांत बसत नाहीस, मस्ती करणार नाही म्हणून सांगितलंस ना. काय खाणार विहान तू? काय खाणार? काय खाणार तू? हां, काय खाणार? ते खायला लागले ते तू खाणार का? ओके ओके. काय चाहिए खाना? विहान पडशील, विहान खाली पुन्हा पडेल. तसं नाही करायचं. हा दे. काय म्हणतात बापरे, घेऊन येतात तुम्ही, नको बापरे. त्यानं कुठं ऐकलंय माहीत नाही, पण मोठ्यानं ओरडायला लागले की खाना दे दो म्हणून. कुठं ऐकलंय त्यानं? आणि काय म्हणतो असे तो, लाईक करो म्हणतो. मे बी त्यानं मोबाईलमध्ये वगैरे बघितलं असेल. सो ते लाईक करो म्हणतोय. आणि 8 दिवसापूर्वी ह्यांचा बड्डे होता, पण त्या दिवशी आम्ही कुठंच बाहेर गेलो नव्हतो. सो बड्डेची पार्टी देता येते आज आम्हाला, हो ना? बरं, मी यांना बड्डेचं गिफ्टही दिलेलं नाही आहे, कारण त्या दिवशी म्हटलं की चला तुम्हाला काही कपडे घ्यायचे तर आपण घ्यायला जाऊया म्हणून. सो यांचा काही मूड नाही होता, सो त्या दिवशी पण नाही घेतलेला आहे. आता बघू, आता जर म्हटले तर घेऊन देते, नाहीतर मग जेव्हा परत कधी बाहेर जातो तेव्हा घेता येतं. व्यवस्थित बस. मी खालती हो, तुला मी परत घेऊन येणार नाही, असं मस्ती केलंस तू. आणि सिरियसली मुलांना घेऊन जेवायला येणं ऐकत नाही आहे. आवडतं का पाणी? आवडतं? कसं लागतं? छान लागतं का? हे देऊ का? हे देऊ? हे नको.
चल विहान बसून. वेटिंग बघितलंस का बाहेर? आपण लवकर आलेलो म्हणून बरं झालं. वेटिंग होतं. घेऊया ना आता जाताना घेऊ. काय पाहिजे तुला? बलून हवंय का? ठीक आहे. नेक्स्ट डे आहे. नेक्स्ट डेची पण दुपार होऊन गेलेली आहे आणि विहान शांत आपला छान झोपलेला आहे. म्हणजे नेहमी कसं होतं ना त्याचं, मी त्याला म्हणजे मुद्दाम जे आहे ना ते लवकर उठवते, कारण दुपारचा जो टायमिंग असतो ना म्हणजे भरूनच म्हणजे 1 वाजता वगैरे त्याला मी जास्त करून झोपवण्याचा प्रयत्न करते, कारण 1 ते 2, 2 ते 3 असं ह्या टायमिंगमध्ये तो झोपला पाहिजेत म्हणून. आज काय झालेलं काय माहीत, तसं तो लवकरच उठला होता, पण जवळजवळ 2 वाजायला आले, 2-2:30 वाजायला आले तरी काय तो झोपायचं नावच घेत नव्हता. मग कसं बस जे आहे ते त्याला झोपवलेलं आणि बघा आता उठून बसलेला आहे माझ्या आवाजाने. म्हणूनच मी मगापासून ना ब्लॉग स्टार्टच नव्हता केलेला, कारण मला माहीत होतं मी थोडा जरी आवाज केला ना की तो पटकन उठून बसणार म्हणून. आणि खालती झोपला होता तो. मी पण जाऊ दे म्हटलं, आता त्याला हलवलं ना की परत तो उठणार म्हटलं, त्याच्यापेक्षा झोपतोय तर झोपू द्या म्हटलं. आणि खूप दिवसांनी मी अशी टिकली लावलेली आहे. ॲक्च्युली मला आवडतं टिकली लावायला, पण काय होतं ना भरपूर अशी ॲलर्जी होते, म्हणजे अशी बारीक बारीक हे, म्हणजे मी दरवेळेला म्हणते ना की माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. काही जरी लावलं ना पटकन त्याचा इफेक्ट जो आहे तो चेहऱ्यावर दिसतो आणि पटकन असे छोटे छोटे ना असे पिंपल येतात आणि मग ते खूप असं हे होऊन जातं. सो त्यामुळे मी लावत नाही. आणि खास करून तरी ज्या अशा डिझाईनच्या टिकली असतात ना त्या लावताच येत नाहीत मला. सो आत्ता मी लावलं होतं तर छान वाटायला लागले थोडंसं. म्हटलं आवरूया म्हटलं, रोज रोज काय असंच घरी असतो आपण. आणि त्याच्यानंतर विहान परत माझा आवाज ऐकत पडलेला आहे. वरतून कपडे आणलेले आहेत, सो ते इथं तसेच ठेवलेले आहेत. आता फोल्ड करेन मी. आणि त्याच्यानंतर मला मेन म्हणजे आज ना कपाट आवरायचं होतं. विहान झोपला होता तेव्हा मग विचार केला होता की नाही काय थोडेसे कपडे वगैरे सगळं आवरून ठेवते. नेहमी काय होतं माझ्याबरोबर माहिती आहे का, म्हणजे मी व्यवस्थित सगळं कपाट वगैरे सगळं आवरून ठेवते, पण जर कुठं जायचं असेल त्याच्यामधला एखादा ड्रेस काढायचा असेल ना की बरोबर सगळं पडतं आणि सगळं अस्ताव्यस्त होऊन जातं. म्हणजे दर आठवड्याला म्हटलं ना तरी मी व्यवस्थित कपाट सगळं व्यवस्थित लावून ठेवते. आणि 2 दिवसानं जे आहे ना ते आहेत तेच होतं. विहानसाठी ना यांनी एक स्विमिंगचा ड्रेस ऑर्डर केला होता. क्वालिटी वाईज खरंच खूप छान आहे, म्हणून चला तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. तुमच्या बाळाला वगैरे ऑर्डर करायचं असेल तर करू शकता. थोडीशी साईज जी आहे ती मोठीच ऑर्डर केली होती, पण खूप छान आहे. मी टॅग करून देईन. आता माहीत नाही ह्या संडेला जाणं होतं की नाही विहानला स्विमिंगला घेऊन. मी तसं म्हटलं होतं की काहीच गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण त्याच्यासाठी कॅप आणि जी पॅन्ट आहे ती घेतलेली आहे. पण ह्यांना काय माहिती, त्यांच्या कधी मनात आलं ना की पटकन हे ऑर्डर करून टाकतात. सो यांनी हा ऑर्डर केला होता. क्वालिटी वाईज खूप छान आहे आणि मोठा आहे. जर आता इतका यूजमध्ये नाही आला तर नेक्स्ट इयरला तर यूजमध्ये होईलच. काय झालं बेबीला माझ्या, काय झालं? काय झालं बेबी? सो विहान झोपून उठलेला आहे. आता वरतून जे आहे ते टेबल येऊन झोपलेला आहे. म्हणजे त्याचं कंटिन्युअसली चालू असतं. अगोदर तर काय करायचं, चेअरवर यायचा आणि चेअरवरून डायरेक्ट इथं चढायचा. आता काय करतो, आता त्याला चेअर वगैरे काहीच नाही लागत. इथून येतो डायरेक्ट तिथं पाय ठेवतो आणि तिथून डायरेक्ट जे आहे ना वरती चढतो. मी परवा दिवशी ना आतमध्ये किचनमध्ये काहीतरी करत होते आणि बघते तर डायरेक्ट हा इथं चढून बसलेला होता. म्हटलं वा खूप छान करताय म्हटलं. विहान काय वाजलं? ओ काय वाजलो? बापरे काय वाजलं? तू काय खाणार होता? मी काय बनवून देऊ तुझ्यासाठी? काय बनवून देऊ? हो, आणि फक्त आम्हाला पोहेच आवडतात, बाकी काही खायचंच नसतं. विहान काय खाणार तू? काय खाणार तू? टाकू नको, डॅडू ओरडतील ना मला. मग डॅडू ओरडतील मला. अरे नाही, तो डुअर वाजला. डुअर वाजला, डुअर. इथं नाही काय वाजलं, डुअर वाजला बाजूचा. ओके.
आता तू काय खाणार, मी काय बनवून देऊ तुझ्यासाठी? हो, तू काय खाणार, मी काय बनवून देऊ तुझ्यासाठी? सांगशील का मला थोडं? काय खाणार तू? आणि विहानला ना गोड म्हटलं की अजिबात आवडत नाही. म्हणजे तो शिरा शेवई अजिबात खात नाहीये. म्हणजे बनवलं ना कधी, आता मी परवा साबुदाण्याची खीर बनवली होती. सो चला म्हटलं थोडंसं खाऊ दे काहीतरी वेगळं म्हणून. तर त्यानं ना एक हे पण तोंडामध्ये घेतला नाही, स्पून पण टाकतोस. त्यामुळे जे आहे ना ते घरामध्ये मी गोड पदार्थ खूप कमी बनवते. काय टाकलं तू? काय टाकलं? त्याच्यानंतर ना इथं काल मी काही डबे वगैरे बऱ्यापैकी घासून ठेवले होते. त्यामध्ये जे आहे ते डाळ वगैरे भरायचं राहिलं होतं. आणि फुल डबे भरलेले असतात तर छान वाटतं. आणि असं थोडंसं अर्धवट वगैरे असतील ना तर एवढं व्यवस्थित वाटत नाहीत. मग चला म्हटलं सगळ्या डाळी ज्या आहेत त्या भरून ठेवूया. सो इथं आता एक एक करून डाळी भरून ठेवते मी. आता ते भरतच आहे. त्यामध्ये सकाळी परत हे 2 डबे रिकामे करून मी घासून ठेवले होते. पण यामध्ये म्हटलं की फक्त विहानचं जे खावं असतं ना ते भरून ठेवायचं म्हणून मग हा रिकामी केला होता. आणि त्याच्यानंतर मग पिठाचा पण डबा जो हा आहे सो हा मोठा रिकामी केला होता. आणि त्यामध्ये थोडासा बाकीचा जो किराणा आहे ना म्हणजे थोडा राहिलेला तो सगळा मी भरून ठेवते. आता कसं बरेच दिवस झाले गावी पण गेलो नाही आहे. सो तांदूळ आणि पीठ जो स्टॉक असतो ना माझ्याकडे सो तो संपलेला होता. त्यामुळे जे आहे ते हे डबे रिकामी झाले. सो ह्या डब्यात ना असं काय म्हणतात ते आपलं चोंदून जसं आपण घालतो ना, म्हणजे एखाद्या वेळेला एक तिथं गोष्ट बसत नाही तेव्हा एकदम सो तसं त्यामध्ये सगळं मी हे सगळं घातलं होतं. आणि मग चला म्हटलं ते थोडंसं ह्या डब्यामध्ये जे आहे ते काढून ठेवते. बाकी सोबतच काही गोष्टी संपलेल्या आहेत त्या म्हणजे बाजूला ठेवेन जेणेकरून ते पटकन हे करता येतं म्हणून. आणि हे ना थोडं एक्स्ट्राचं जर किराणा मला आणलेला असेल आणि थोडं राहिलं ना की मग तो तसंच होतो. ही डाळ थोडीशी त्याच्यामध्ये राहिली होती. आणि रोज आता मी डाएट करणं असं ठरवलं होतं. त्याच्यासाठी मग हे ओट्स आणलेत पण अजून काही मुहूर्त लागलेला नाही आहे. बघू करेन आता ह्या वीकमध्ये प्लॅन आहे. सो म्हणजे रात्रीचं जे जेवण असतं ते पूर्ण कॅन्सल करून फक्त जे आहे ते ओट्स खाईन. त्याची आजपासून तयारी करेन म्हणजे आता येणाऱ्या मंडेपासून तर ते होईल बरोबर. सो तेलाची पिशव्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आठवत असेल तर आम्ही मोहरी काढायला मसूर काढायला गेलो होतो. आणि त्यामधली जी ही मोहरी आहे आणि मला ना ती मोठी मोहरी असते ती बिलकुलही आवडत नाही. आणि त्यानंतर ही मसूर पण तिकडचीच आहे. इतकी मेहनत करावी लागत होती ना म्हणजे दरवेळेला असं काहीच आम्हाला जाणवत पण नसायचं की शेतामध्ये इतकी मेहनत लागते. आणि जेव्हा ह्या वेळेला आम्ही स्वतः जाऊन ते सगळं करत होतो ना तेव्हा समजत होतं की आई पप्पा किती कष्ट करतात आणि किती म्हणजे आपल्याला किती कष्ट करून सगळं हे केलेलं असतं. कारण माझ्याकडून तर ना एक असं दुसऱ्या दिवशी म्हणजे मी शेतामधून जाऊन आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला उठायला पण येत नव्हतं. इतके पाय वगैरे जड झाले होते ना. म्हणजे ह्या गोष्टीची एकतर सवयच नसते आपल्याला. आणि जर ती म्हणजे आता कंटिन्युअसली जर 4 दिवस गेलं ना की मग बरोबर सवय होऊन जाते. सो त्याच्यामुळे आणि इथं बघू शकता विहानच्या खाण्याच्या गोष्टी एवढ्याच आहेत. म्हणजे जे बाहेरचे पदार्थ असतात ना ते जास्त मी विहानसाठी आणतच नाही. इथं फक्त काय दिसत असेल तुम्हाला हे काल जेव्हा बाहेर गेलेले तेव्हा फक्त एक मी केक आणला होता जे की हे सो त्यांना ते खाल्लाच नाही आहे, मीच खाल्लेले आहे. त्याच्यानंतर हा फरसाणं जे आहे ते ह्यांचं आहे, चिरमुरा आहेत. आणि हे आपला काय म्हणतात साबुदाण्याचा चिवडा कधीतरी खायचा म्हणून हे आणले. बाकी बिस्किट किंवा अशा गोष्टी जास्त मी आणतच नाही. आणि आता मला असं वाटतं की विहानसाठी काहीतरी बनवून ठेवायची गरज आहे कारण पूर्ण डब्बाच खाली आहे. आणि भाकरवडी वगैरे कधीतरी आणते, खाल्ला तर खाल्ला म्हणजे एखाद्या वेळेला काहीच काम नाही करायला दिलं ना की त्यावेळेला मग त्याला ते देता येतं म्हणून मी आणते. सो आता तरी तसं काहीच नाही आहे. मग बघू उद्या वेळ भेटला की मग बनवेन. सो त्याच्यानंतर आता विहानसाठी हे सगळं लावून घेतलेलं आहे छान. म्हणजे आता असं व्हायला लागलं नाही की बऱ्याच वेळेला मी डबेना फेकून द्यायचे. सो आता इथं विहानला ना पाणी लागत असेल ना तर तो माझ्याकडे बिलकुल मागत नाही. येतो डायरेक्ट बर्शन कट्यावर चढतो आणि त्याचा तो जो आहे ते माठामधलं पाणी घेतो. म्हणजे इथपर्यंत तो आता हुशार झालेला आहे. आणि त्याच्यासाठी इथं मस्त आता रव्याचा जो आहे तो चिला मी काढते.
आणि त्याला आता टी व्ही लावून दिलेली थोडा वेळ बस म्हटलं तर, कारण असं होतं ना, कारण त्याला भरवते आणि त्याच्यानंतर जे आहे ते थोडंसं त्याला टेरेसवर वगैरे घेऊन जाते. म्हणजे आमचं जे आहे ते रुटीन असं ठरलेलं असतं. विहानचं काय चाललंय बघा, माठातलं पाणी घेतोय बेसिनमध्ये ओततोय, म्हणून जे आहे ना तो पिंप पण आम्ही खालती ठेवत नाही विहानसाठी. बापरे विहू, आता तुला डॅडू ओरडतील, हां ओरडतील डॅडू आता तुला. नको ना पाणी वेस्ट करू विहान, नको प्लीज प्लीज, काही नको विहान, नको म्हणते ना मी. कुठून जाऊन टी व्ही बघत बसतो आणि जी टेबलची पट्टी असते ना ती पूर्ण चावून पूर्ण खराब केलेली आहे त्यानं. किती जरी ओरडलं ना की परत त्याच्या लक्षामध्ये येत नाही की कसं होतं काय माहीत, परत जातो तिथं सुरू होतो, परत ती दाताने चावून ना पूर्ण पट्टी अशी खराब करून टाकलेली आहे. आणि गरमीमध्ये एक होतं, किती जरी केस मोकळे सोडायचे म्हटलं की थोडा वेळ जे आहेत ना ते आपोआपच वरती जातात. तुम्ही पण या गोष्टीला रिलेट करत असाल. सो आता त्याला भरवलं, किचन आवरलं, त्याच्यानंतर आता झाडू करते. कारण मग वरतून जवळजवळ वरती गेलं की 1-2 तास मी थांबते त्याला घेऊन गेलं की. आणि मग तो मस्त खेळून आला की मग त्याला छान परत एकदा आंघोळी घालायची आणि मग मस्त फ्रेश वगैरे करायचं. आणि त्याच्यानंतर मग तेवढं स्वयंपाक वगैरे बनवीस तोपर्यंत हे येतातच. आणि मग संध्याकाळचा टायमिंग असं होतं ना की कुठं जातो काहीच समजत नाही. स्वतः पटकन ना झाडू वगैरे करून घेते, कारण मी भरपूर कचरा केलेला आहे मगापासून. आणि दिवसामध्ये इतके वेळा झाडू करावा लागतो ना की त्याला कसं काय सवय पडली ना की कोणत्याही गोष्टी म्हणजे आता समजा मी काहीतरी खेळण्यासाठी हवंच असतं, मग ती डाळच असू दे, मग मसूर घेणार, कुकर घेणार आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन खेळत बसतो. मग मी पण जाऊ दे मध्ये खेळू दे म्हणते आणि त्याला मग मी निवांत तशी खेळायला देते. सो चला आता पटकन झाडू करते. हे ऑफिसवरून घरी आलेले आहेत आणि हे आले ना घरी की विहांना हे बघून दाखवू की त्यांना ते पसरून दाखवू, हे इकडचं काय दाखवू, असं त्याचं चालू असतं. आणि आज आमच्या घरी एवढ्या दिवसानं म्हणजे मँगो आलेले आहेत. सो यांनी आता येताना मस्त मँगो घेऊन आलेले आहेत, कारण उद्या सुट्टीचा दिवस आहे. तर मस्त म्हटलं विहान जे आहे ते मँगो एन्जॉय करू दे म्हणून. आणि आता यांचं काही ना काहीतरी चालूच असतं. मला कुकर लावून झालेलं आहे, अजून वरण वगैरे जे आहे ते फोडून द्यायचं आहे. कारण विहानला माझा इतका टाईमपास केला ना मगापासून, खरंच म्हणजे एकदा म्हटलं मला टेरेसवर घेऊन चल, टेरेसवर घेऊन गेले. त्याच्यानंतर खालती घेऊन गेला, दुकानामधून आईस्क्रीम घ्यायला लावला, आईस्क्रीम घेऊन परत वरती यायला लावला आणि परत मग बाजूच्या घरामध्ये जाऊन मस्त त्याचा दंगामस्ती चाललं होता. सो आता त्याला तिथं ठेवून मी काय माझं लक्ष लागत नाही किचनमध्ये काय काम करायचं म्हणून. सो मी पण मग अशी बाहेरच बसली होती. सो आता हे आल्यावर यांना हे दाखवू की ते दाखवू चाललेलं आहे. आता मला आमटी वगैरे फोडणी द्यायची आहे आणि बघू आता कसं. सो आणि इथं आता त्याचं चालू आहे लॅपटॉप घेऊन. आता जेव्हा 8 दिवस त्यानं बघितला ना त्याचे काका घरी जे आहेत ते वर्क करत होते. सो ते थोडा जरी वेळ बाजूला गेले ना की त्यांच्या लॅपटॉपवर जाऊन पटकन विहान बसायचा आणि ते सेम कसे करतात ना तसं करायचं. विहान काय करायला लागला तू? काम करायला लागलास? ए कुठं आहे दाखव, ए दाखव. हां वाव गुड बॉय. बी कुठं आहे दाखव, बी बी शोधून दाखव बरं. वाव सगळं दाखव. नाही ई बाळा ते. चला तर मस्ती नको करू हां, ओके. काय बापरे, विहानकडे बघा ना किती मस्ती करतोय विहान. यांचं पूर्ण लक्ष जे आहे ते टी व्हीमध्ये आहे, मॅच बघायला लागलेले आहेत. आणि विहानचं काही वेगळंच चालू असतं आपलं. आता दिवसामधून जवळजवळ 3 ड्रेस झालेले आहेत विहानचे. बापा हे पडेल, ठेव 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 ठेव, घ्या ना. जाणार का उद्या डॅडू सोबत ऑफिसला? बघा ना काम करतो. ABCD म्हणून दाखव.
बापरे. किती काम करते बघा. बघा हा यांची फक्त नौटंकी बघायची. बापरे. काम किती करते विहान, बघा किती काम करते. तर विहानची अशी मस्ती चालूच राहते. चला आता मी राहिलेलं माझं जेवण आहे ते बनवून घेते पटकन आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करते. जर ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.